नमस्कार, न्यूज 18 लोकलच्या डिजिटलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण जगभरासह देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. प्रत्येक मंडळ आपली गणपती बाप्पाची मूर्ती कशी सुरेख दिसेल याची स्पर्धा करत असतं. आपण बघतो की सर्वत्र मोठ्या मोठ्या गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत. पण छत्रपती संभाजीनगर शहरातील N1-11 या भागात असणाऱ्या सुदर्शन नगरमधील कालभैरव प्रतिष्ठान यांनी अगदी छोटीशी तांदुळावरती गणपती बाप्पाची मूर्ती तयार केलेली आहे. आपण बघू शकतो की यांनी एकदम छोटीशी बारीक अशी तांदुळावर गणपती बाप्पाची मूर्ती रेखाटलेली आहे आणि याच मूर्तीचा त्यांनी सध्याला वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. तर एकदम बारीक आणि अतिशय रेखीव काम या मूर्तीचा झालेला आहे. आपण इथल्या मंडळातल्या लोकांकडून जाणून घेणार आहोत की त्यांनी ही मूर्ती कशी तयार केली, नेमके किती दिवस लागले. सर, ही मूर्ती जी आहे ती कशा पद्धतीने तयार केली आणि किती दिवस लागले मूर्ती तयार करण्यासाठी? ही मूर्ती जी आहे ती तांदळाच्या दाण्यावरती साकार करण्यात आलेली आहे. त्या तांदळाच्या दाण्याचा आकार 8 mm आहे आणि त्याला जो बनवायचा कालावधी आहे 2 मिनिट 44 सेकंद आहे. आणि त्याची जी प्रतिमा आहे त्यावरती जी स्थापित झालेली आहे ती ओझरच्या विघ्नेश्वर या गणपतीची प्रतिमा स्थापित करण्यात आलेली आहे. आणि तिची रुंदी जी 1.5 mm अशा प्रकारे ती मूर्ती पूर्ण साकार झालेली आहे. आणि ही मूर्ती साकार झाल्यानंतर एवढी छोटी प्रतिमा साकार केलेली आहे. आपले जे आर्टिस्ट, मायक्रो आर्टिस्ट गजेंद्रजी, हे गजेंद्रजींचं पहिले 10 वर्ल्ड रेकॉर्ड झाले. वेगवेगळ्या याच्यामध्ये उपक्रमात त्यांनी 10 वर्ल्ड रेकॉर्ड केले. ही मूर्ती साकार झाल्यानंतर आपल्याला वाटतं ही मूर्ती आपण जी तयार केली, स्थापित केली करणार आहोत, तिचाही वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतो. मग आम्ही ती स्थापित करण्यासाठी वर्ल्ड रेकॉर्ड अटेम्प्ट केला. आमचा 4 सप्टेंबरला आम्ही तो अटेम्प्ट केला आणि 7 सप्टेंबरला आम्हाला वर्ल्ड रेकॉर्ड घोषित झाला, म्हणजे आमच्या मूर्तीचं. आपण ते करण्यासाठी जे आहे आम्हाला काय झालं, त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे करायला बरेच प्रोटोकॉल असतात, त्यांची फीस वगैरे ते भरपूर असतात. तर आपले राजेंद्र पवार, गुरुकृपा फरसान माटवाले, त्यांनी खूप सहकार्य केलं. म्हणजे त्यांनी प्रत्येक गोष्टीत मदत केली, योग्य वेळी मार्गदर्शन केलं. तो वर्ल्ड रेकॉर्डची प्रोसेस, त्यांचा फॉर्म वगैरे भरावा लागतो. तो आमचे जे आर्टिस्ट आहे का त्यांनाही पहिले जुना अनुभव होता, त्यांचा अनुभव आम्हाला कामाला आला. पहिले तो फॉर्म वगैरे भरला. आमचा 2 वेळेस अटेम्प्ट पास झाला होता. म्हणजे त्याचे हाईट वगैरे व्यवस्थित हे आम्हाला मागतोय. ती मायक्रो होती ना, मग आम्ही एक जो आहे कॅमेरा लेन्स वगैरे तसे कॅप्चर केले, त्याचे प्रोफेशनल फोटो काढले, मग त्यांना ते अटेम्प्ट केलं. त्याच्यामध्ये तो व्हेरीफाईड केला त्यांनी, वर्ल्ड रेकॉर्डवाल्यांनी. तो अटेम्प्ट करून आम्हाला सर्टिफाय केलं की तुमची खर्चाची प्रतिमा जी आहे ती खूप छोटी आहे. ही जी गणपतीची मूर्ती काढण्याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि तुम्ही किती दिवसामध्ये ही मूर्ती काढली? आम्हाला 1.5 महिन्यापूर्वी प्रत्येक मंडळाची मीटिंग जशी चालू होती तशीच आमची पण ठरली. पण आमचा ह्यावेळेसचा संकल्प होता की किती उंच मूर्ती बसवण्यात यावी. पण आमच्या दादांनी, गणेश भालेराव यांनी आम्हाला नवीन एक संकल्प सुचवला की सगळ्यात छोटी मूर्ती आपण बसू यावर्षी. या संकल्पनेवरती सगळ्या आमच्या सदस्यांनी काम केलं. गजेंद्र जी वाडमकर जे आहेत त्यांच्याकडे आम्ही त्यांचा संपर्क मिळवला आणि त्यांच्या थ्रू आम्ही वर्ल्ड रेकॉर्डला अटेम्प्ट पण केला. अटेम्प्ट झाल्यावर सगळे सदस्य तसे खुशच होते. 4 सप्टेंबर रोजी हा अटेम्प्ट आम्ही केला आणि 7 सप्टेंबरला आम्ही तो आम्हाला भेटला. आता सध्या लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा भेटतोय आणि तुम्ही इतर मंडळांना काय आवाहन कराल? मंडळांना तर काही नाही, पण लोकांचा अभिप्राय वगैरे सर्वांचा चांगला येतोय. कारण की देशातून हा पहिला जो आहे मायक्रो गणपती आपण बसवला आहे, त्याच्यामुळे लोकही खुश आहे. आणि हा TV सेंटर भागात आहे म्हणून आजूबाजूचे जे लोक आहे, वस्तीवाले आहे, ते देखील खुश आहेत. एकदम छोटी मूर्ती आहे. ही जर मूर्ती तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर शहरातील N11 या ठिकाणी येऊन ही मूर्ती बघू शकता. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.